नमस्कार फ्रेंड्स, मी ब्लॉगच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवली आहे टेंडली बटाटा मिक्स भाजी आणि चपाती। चला मग जाणून घेऊया भाजीची रेसिपी। भाजी घेतली आहे टेंडली, फरसबी, बटाटा, कांदा, लसूण, मिरची कापून घेतले बारीक बारीक। कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे। तेलामध्ये आता मोहरी टाकून घेतली। मोहरी तडतडली की थोडंसं जिरं टाकून घेऊया। कांदा आणि मिरची, लसूण हे आपण आता तेलामध्ये टाकून घेऊया। थोडंसं आलं घेतलं आहे। कधी कधी घरात ना भाजी आहे ना काय बनवायची ना कळत नसते। सो जी आपल्याकडे आता अवेलेबल होती ती झटपट आपण मिक्स भाजी तयार करून घेतो आहे। माझ्याकडे आता टेंडली, फरसबी, थोडीशी पापडी आणि बटाटा अवेलेबल होता। सो आता मी तेलामध्ये बटाटा टाकून घेतला। बटाटा असं थोडंसं परतून घेऊया। याच्यामध्ये आपण आता सगळे मसाले घालून घेऊया। मी तेलामध्येच मसाले टाकून घेते ह्याच्यामध्ये, जेणेकरून मसाले भाजीला व्यवस्थित लागेल। सो आता गरम मसाला टाकला आहे, तिखट टाकलं आहे, मिरची पावडर, हळद, मिरची पावडर तुम्ही तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार घेऊ शकता, धने पावडर। आता ही आपण कापून घेतलेली भाजी टाकून घेऊया। कधी कधी जे झटपट आपण बनवतो ना, जे घरात आपल्या अवेलेबल असेल, ती कधी कधी इतकी टेस्टी होऊन जाते की हॉटेलच्या भाजी आपल्या त्यापुढे फेल वाटते। सो मीठ टाकून घेतलं आहे, चवीनुसार मीठ टाकून घेऊया। किती छान असं कलरफुल सगळ्या भाज्या दिसत आहेत। थोडंसं पाणी टाकून घेते जेणेकरून खाली भाजी लागणार नाही। एक 5-10 मिनटं ढाकून ठेवूया, तोपर्यंत टमाटा बारीक कापून घेऊया। ताटावर मी पाणी ठेवलं भाजीच्या, जेणेकरून थोडासा रस्सा ठेवूया आपण। आता एकीकडे पीठ मळायला घेते। गव्हाचं पीठ घेतलं 2 वाटी, थोडंसं तेल आणि मीठ टाकून घेतलं आहे। भाजी बघू शकता थोडी वाफायला आली आहे। हे जे ताटावर पाणी ठेवलं होतं ते आपण टाकून घेऊया भाजीत। तोपर्यंत एकीकडे पीठ मळून घेऊया। पीठ अशा प्रकारे मळून घेतल्याने चपात्याही सॉफ्ट होतात आणि पीठही छान नरम होतं। एकीकडे आपलं आता पीठही मळून होत चाललं आहे। थोडंसं तेल टाकून पीठ आता छानपैकी सॉफ्ट मळून घेऊया। एकीकडे आपली भाजीही होत आली आहे आणि आपलं पीठही मळून झालं आहे। भाजी मंद आचेवर शिजत ठेवली आहे। बटाटा आपण एकदा दाबून बघूया बटाटा शिजला आहे का। बटाटा शिजला तर आपण ह्याच्यामध्ये टमाटा टाकून घेऊया। टमाटा टाकून घेतला, 5 मिनटं ढाकून ठेवूया। टमाटा नरम झाला की भाजीतलं पाणी थोडं सुकायला ठेवूया, जेणेकरून भाजी एकीकडे मंद आचेवर शिजत राहील। अशी भाजी आपली झाली शिजून, पण थोडंसं मंद आचेवर ठेवूया। आणि आता एकीकडे आपण चपात्या करायला घेऊया। सो पिठाच्या गोळ्यामध्ये असं मध्ये तेल लावून पीठ चपात्या केल्याने चपाती छान फुगते आणि आतूनही छान शेकून निघाली। आपली चपाती रेडी। चपाती आणि टेंडली बटाटा मिक्स भाजी आपली तयार झाली दुपारच्या जेवणाची बेत। सो आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू सो मच।